चला तर ताईंनो, आज बटाट्याचे पराठे बनवणार आहे। त्यासाठी उकडलेला बटाटा किसणीने किसून घेतला, त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, बेसन पीठ घातलं, हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं ते घातलं, जिरेपूड घातली आणि सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। पराठ्यांसाठी कणिक मळून ठेवलेली होती। आता कणिकेचा गोळा घेऊन त्याच्यामध्ये आपण बटाट्याचं सारण भरून घेतलेलं आहे आणि चीज किसून घातलेलं आहे। व्यवस्थित असं कव्हर करून घेतलं पुरणपोळी सारखं आणि त्याचप्रमाणे हलक्या हाताने जसे आपण पुरणपोळी लाटतो ना, त्याच पद्धतीने हा चीज बटाटा पराठा जो होता ना, तो मी इथं लाटून घेतलेला होता। अगदी हलक्या हाताने लाटला ना तर बटाटा पराठा जो आहे ना, तो खूप छान होतो आणि चवीला तर इतका अप्रतिम लागतो ना, तर काय सांगू। तर असो मस्त छान असा चीज बटाटा पराठा जो होता तो इथे लाटून झाल्यानंतर आता मी याला शेकून घेत आहे। पराठा आपण आपल्या आवडीनुसार तेल किंवा तूप लावून शेकू शकतो आणि दही किंवा चटणी सोबत आपण हा पराठा जो आहे तो एन्जॉय करू शकतो। मस्त असा गरमागरम चीज बटाटा पराठा माझा इथं तयार झालेला आहे।